सध्या दिल्लीमध्ये एआय परिषद भरली आहे। यात अनेकविध देशातले मान्यवर सहभागी होऊन एआय बाबत नवनवं तंत्रज्ञान जगासमोर मांडतात। महत्त्वाचं म्हणजे याच परिषदेमध्ये भारतावर लाजिरवाणी मिळाली आहे। गलगोटिया विद्यापीठानं एक रोबोटिक डॉग मांडला, त्यावरून वाद निर्माण झाला। काय कॉन्ट्रोवर्सी आहे नेमकी पाहूयात। दिल्लीच्या भारत मंडपम मधल्या एआय परिषदेमध्ये जगभरातले दिग्गज आले। एआयच्या विश्वातले नवनवे आविष्कार मांडले जात असतानाच खुद्द यजमानावर बदनामीची वेळ यावी ही बाब वेदनादायी आहे। ग्रेटर नोएडाच्या गलगोटिया विद्यापीठामुळे भारताची मान शर्मेनं खाली गेली। याचं कारण होतं रोबोटिक डॉग। गलगोटिया विद्यापीठानं एआय परिषदेमधल्या प्रदर्शनात ओरियन हा रोबोटिक डॉग फिरवला। हा रोबोटिक डॉग स्वतःचा आहे असा विद्यापीठानं दावा केला। मात्र चीनी कंपनीनं गलगोटिया विद्यापीठाची जाहीर पोलखोल केली। आंतरराष्ट्रीय बाजारात केवळ $2,800 मध्ये हा चीनी डॉग उपलब्ध आहे आणि त्यामुळे सरकारनं तत्काळ कारवाई केली आणि त्यामुळे परिषदेमधून विद्यापीठानं काढता पाय घेतला। या विद्यापीठाच्या प्राध्यापिकेनं नेमका दावा काय केला होता पाहूयात। This is Orion. You need to meet Orion, and this has been developed by the Center of Excellence at the Galgotias University. This has been developed by the Center of Excellence at the Galgotias University. गलगोटिया विद्यापीठावर टीकेची झोड उठल्यानंतर विद्यापीठानं सारवासारव करत स्पष्टीकरण दिलं। रोबोटिक डॉग आम्ही बनवलेला नाहीये, आम्ही तसा दावाही केलेला नाही। आपल्या विद्यार्थ्यांना यातून प्रेरणा मिळावी, येत्या काळात तंत्रज्ञानाच्या वापरातून भारतात सुद्धा असा आविष्कार बघायला मिळू शकतो असं स्पष्टीकरण विद्यापीठानं दिलं। प्राध्यापिका नेहा सिंग यांनी यावर पुन्हा प्रतिक्रिया दिली। आपल्या शब्दाचा विपर्यास केला असं त्यांनी म्हटलंय। हमने ये कभी क्लेम नहीं किया कि हमने कुछ मैन्युफैक्चर किया है जो हमने नहीं किया। मैंने ये भी कहा था कि हमारे पास सेंटर ऑफ एक्सीलेंसेस हैं जिनके साथ स्टूडेंट्स इस पे काम करके कुछ और डेवलप कर रहे हैं। येता काळ हा एआयचा असणार आहे, म्हणून या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची एआय परिषद भारतानं भरवली आणि त्यातच भारतावर ही वेळ यावी। अर्थात यामुळे येत्या काळात एआय मधल्या या अडचणींचा सामना सर्वांनाच करावा लागणार आहे। त्यामुळे त्याचं प्रमाणीकरण, प्रामाणिकता आणि पारदर्शकता यावर प्रत्येक देशाला सखोल विचार विनिमय करावा लागेल हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।